नमस्कार, रोकटोक प्लस स्वागत. प्रेक्षक, मी डॉक्टर उदय निरगुडकर. जीएसटी या देशात अंमलबजावणी सुरू व्हायला आता फक्त काही तासांचा अवधी उरलेला आहे. या देशानं ऐतिहासिक असे अनेक क्षण पाहिले. नियतीशी करार असलेला 15 ऑगस्ट 1947चा क्षण देखील आम्ही अनुभवला. तसाच हरित क्रांतीचा क्षण, त्यानंतर श्वेतक्रांतीचा क्षण, IT उद्योगानं आणलेला आमच्या आर्थिक स्वातंत्र्याचा क्षण, तर त्याहीपेक्षा या देशातल्या सर्वात मोठ्या कर सुधारणेचा आणि त्यातून होणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या फायद्याचा क्षण जर कुठला असेल तर तो क्षण काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. आणि त्याच क्षणाचं औक्षण करण्यासाठी म्हणून आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना. त्यांच्याशी तुमच्याबरोबर मी आज गप्पा मारणार आहे. सर, आपलं स्वागत. नमस्कार. सुधीरजी, फक्त काही तास उरलेले आहेत. गेले 10 वर्ष भारतानं हे स्वप्न पाहिलं होतं. खरं तर याची सुरुवात अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात. त्याच्यात पुलाखालून बरंच पाणी गेलं, बरेच बदल देखील घडले, राजवटी बदलल्या, परंतु द स्पिरिट स्टील रिमेंड. 2-3 तासावर हे सगळं आता येऊन ठेपलेलं आहे. मला सांगा की खरोखरच सरकारची या अंमलबजावणीची तयारी पूर्ण झाली असं आपल्याला वाटतंय का? सरकारने 1 जुलै तारीख ही GST काउन्सिलमध्ये एकत्रितपणे सर्व राज्याच्या वित्तमंत्र्यांशी चर्चा करून ठेवली. GST लावण्याच्या संदर्भामध्ये गेले 10-12 वर्ष चर्चा होत आहे, मंथन होत आहे. याच्यावर काउन्सिल झाली, अभ्यास समित्या झाल्या, पार्लमेंटरी समिती झाली, राज्यसभेची समिती झाली आणि या मंथनातून GST आला. GST येताना एक धारणा निश्चित आहे की कोणताही कायदा जेव्हा येतो तो 100% परिपूर्ण त्या क्षणी असतच नाही. म्हणून जी घटना महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेमध्ये सुद्धा आवश्यक तेव्हा बदलत्या काळानुसार आपण काही संशोधन केलंय. GST एक सहजता, सुलभता आणि सरळता आणणारी कर प्रणाली आहे. आणि मग या कर प्रणालीच्या माध्यमातून एक निर्णय GST काउन्सिलने अतिशय उत्तम घेतला की जी भीती व्यापारी बांधवांमध्ये आहे, उद्योजक बांधवांमध्ये आहे की कायदा आला, एखादी त्रुटी असेल, उणीव असेल आणि सर्व्हर डाऊन झालं, कुठे एखाद्या सॉफ्टवेअरच्या मधल्या तांत्रिक अडचणी आहे आणि आम्ही योग्य तिथीच्या अगोदर आवश्यक असणारी कागदपत्र देऊ शकलो नाही तर मग काय, ही मनात भीती आहे. आणि म्हणून मी काल सर्व महत्त्वाच्या असोसिएशनशी बैठक घेऊन सांगितलं, महाराष्ट्राच्या वतीने मी तुम्हाला आश्वस्त करतो की सरकारच्या चुकीने GST कायद्यात असणाऱ्या उणीवामुळे जर तुम्हाला काही छोटासाही त्रास होण्याची शक्यता असेल तर कोणताही दंड लागणार नाही, कोणतीही शास्ती लागणार नाही आणि आवश्यक तिथं तुम्हाला मुदतवाढ दिल्या जाईल. म्हणजे आवश्यक तिथं मुदतवाढ दिल्याने हा प्रश्नच उपस्थित होतो. GST साठी ऑनलाईन अकाउंट ओपन करायचं आहे, ते अत्यावश्यक आहे. मी काल काही व्यापाऱ्यांशी बोलत होतो, अगदी आज सकाळी देखील अनेक व्यापाऱ्यांशी बोललो, व्यापारी संघटनांशी बोललो. साधं अकाउंट उघडायला सुधीर भाऊ तासनतास लागत आहेत. अनेकदा 2-2 दिवस प्रयत्न करून सुद्धा अकाउंट उघडलं जात नाहीये. याला आपण तयारी झाली असं म्हणणार का? मग अशा व्यापाऱ्यांनी करायचं काय? त्यांच्या मनात धास्ती आहे की हे झालं नाही तर यांना हातकड्या लागतील. मी तर अगोदरच सांगितलं की सरकारच्या चुकीमुळे जर आपण सांगताय तसं अकाउंट उघडायला उशीर होत असेल तर संगणकीय व्यवस्थेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर त्रुटी काय हे लक्षात येतं. करेक्ट. उणीव काय हे लक्षात येतं. आणि अशा प्रसंगी मी आपल्या माध्यमातून, आपण मला संधी दिली, अतिशय उत्तम कार्य आपण करत आहात, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रातील ज्यांचा GSTशी संबंध आहे अशी उणीव असेल तर आपण चिंता करू नका. आपल्याला कोणत्याही कायद्याच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीचा दंड भरावा लागणार नाही. ओके. शास्ती द्यावी लागणार नाही. ही सर्वात महत्वाची अशी दिलासा आपण म्हणू व्यापाऱ्यांना आपण देत आहे. या दिलासाच्या पलीकडचा एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की रॅन्समवेअर अशा नावाचा एक व्हायरस आपल्याला कल्पना असेल. तो व्हायरस, विषाणू हा अनेक संगणक प्रणालींचा घात करतोय, नाश करतोय. आज अशा प्रकारचा सॉफ्टवेअर आल्यानंतर आपल्या JNPT मध्ये सुद्धा हल्लकल्लोळ माजल्याचं आपल्याला दिसलं. हे सगळं तुम्ही आता नवीन GST खाली अजून 2-3 तासांनी तुम्ही संगणक प्रणालीत आणणार आहात. मग एखाद्या अशा मोठ्या सायबर अटॅकपासून
तुम्ही या संगणक प्रणालीला सुरक्षित कसं ठेवणार आहात? कारण यापुढे आता सगळंच डिजिटल होणार आहे. म्हणजे हे अतिशय चांगलं आहे, परंतु त्याचबरोबर आहे त्याच्यात धोका आहे, आणि तो धोका सायबर अटॅकचा आहे. आणि या देशावर नुसता सीमेवरून हल्ला दहशतवाद्यांचा होतोय असं नाही, तर सायबर अटॅकचा धोका किंबहुना त्यापेक्षा जास्त आहे. नाही, हे खरं आहे, पण सायबर अटॅकचा धोका आहे म्हणून आपण 21व्या शतकात 20व्या शतकामधल्या व्यवस्था कायम ठेवू शकत नाही. आज आपण विमानतळावर जातो, साऱ्या संगणकीय व्यवस्था आहे. रेल्वेमध्ये जातो, साऱ्या संगणकीय व्यवस्था आहे. आणि जगामध्ये या व्यवस्थेला मान्यता दिली कारण गतिशीलता इतकी जास्त आहे, याच्यामध्ये ॲक्युरसी इतकी जास्त आहे, आणि यातून मानव जातीला हे एक वरदान आहे. पण या वरदानासोबत आपण म्हणतात तसे धोकेही आहे. पण या धोक्याला निपटण्यासाठी GSTN पूर्ण काळजी घेत आहे. जगामधलं अतिशय उच्च दर्जाचं तंत्रज्ञान GSTNच्या माध्यमातून करत असताना याला आपल्या माहितीला आपण बॅक ऑफिसमध्ये या सर्व माहितीच्या फिडिंगच्या संदर्भात काही व्यवस्था केली आहे. आता असा अटॅक होऊ नये याची काळजी आपण घेतोच आहे, पण असा अटॅक झाला तर तो परतवून लावणे किंवा या संदर्भामध्ये असा अटॅक झाल्याबरोबर जे काही यामधल्या दुरुस्त्या कराव्या लागतील किंवा असा अटॅक होऊ नये म्हणून जे प्रिकॉशन घ्यावे लागतील ते सारे प्रिकॉशन GSTNच्या माध्यमातून घेतल्या जात आहे. आणि म्हणून या प्रणालीमध्ये सर्वात मोठा फायदा व्यापाऱ्यांनाही आहे, देशालाही आहे. आणि यासाठी आपण 20व्या शतकातली प्रणाली आता आपण विकसित करू शकत नाही. ही प्रणाली योग्य पद्धतीने चालवण्यासाठी प्रयत्न होईल. 25 लाखावरच्या प्रत्येक विक्रेत्याला, मग तो रस्त्यावरचा फेरीवाला देखील असेल, त्याला आता या कर प्रणालीत तुम्ही सामावून घेतलेलं आहे. याचा एक फायदा असा आहे की त्याला कर्ज मिळाला किंवा व्यापार वृद्धीला या सगळ्याचे फायदे होतील. हा भाग झाला एक. परंतु मला सांगा, आज रस्त्यावर वडापाव विकणारा एखादी छोटी गाडी असेल किंवा एखादा कबाब विकणारा असेल, त्याचा सुद्धा व्यवसाय, भेळ समोसे विकणारा असेल, त्याचा सुद्धा व्यवसाय आज वर्षाला 25 लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे. अशी माणसं मला सांगा, तुम्ही हे सगळे ऑनलाईन व्यवहार आणि या सगळ्या गोष्टी कुठून करणार आहेत? त्याला काय करणार आपण? नाही, आपण काही याच्यामध्ये ही मर्यादा टाकली असा हा समज चुकीचा आहे. वॅटमध्ये तर ही मर्यादा 10 लाख होती. तो वॅटमध्ये असताना 10 लाखाच्या मर्यादेत होता. आता तर ही मर्यादा वाढून आपण 20 लाख केली आहे. आणि म्हणून छोटा व्यापारी जो आहे, जो रस्त्यावर बसतो, हा रस्त्यावर बसणारा जो व्यापारी असेल, जो साधारणतः रोजचं 5,500 रुपयाचा बटाटा वडा विकतो, चहा विकतो किंवा अजून बनपाव विकत असेल, तर त्याला काही रजिस्ट्रेशन करायचंच नाही आहे. आणि यासोबत एखादा असा व्यापारी आहे जो बटाटा वडा विकतो आणि त्याची विक्री रोजची आपण असं गृहीत धरू की 20,000 रुपयाची विक्री आहे. असा 20,000 रुपयाचा जर व्यापारी असेल तर याचा अर्थ यामध्ये तो काही नफा कमवतो आहे. त्यांनी रजिस्ट्रेशन करताना त्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन करायचंच नाही. अनेक व्यवस्था आहे. जसं वॅटमध्ये व्यवस्था होत्या तेव्हाही आपण नेटवर जावंच लागायचं, तेव्हाही रजिस्ट्रेशन संगणकीय व्यवस्थेतच करावं लागायचं, तेव्हाही रिटर्न संगणकीय व्यवस्थेतच भरावं लागायचं. आणि म्हणून त्याला आपण कंपोजिशन स्कीम दिली आहे की उद्या 75 लाख रुपयापर्यंत बटाटा वडा विकले जात असेल वर्षाला, तर त्याला फार काही करायची आवश्यकता नाही. कंपोजिशन स्कीममध्ये त्यांनी 5% कर भरायचा आहे आणि 5% कर भरून कंपोजिशन स्कीम घ्यायची आहे. कारण GSTचा उद्देशच आहे की छोटे व्यापारी यामध्ये जास्त लक्ष केंद्रित करून अतिशय अल्प प्रमाणामध्ये लाखो लोकांना त्रास देत आपण कर वसूल करण्याच्या ऐवजी आपण जर ईशान्येकडची राज्य सोडली, कारण ती छोटी राज्य आहे, त्यांना आपण 10 लाख रुपयाची मर्यादा केली आणि आपण 20 लाख केली. हे खरं आहे की GST कौन्सिलमध्ये ही मर्यादा 50 लाख करावी असा सुद्धा विषय आला. पण जेव्हा 50 लाख आपण मर्यादा केली असती तर अशी अनेक छोटी राज्य आहे की ज्या राज्यातले व्यवसाय तसे छोटे आहेत आणि मग त्यांना करच प्राप्त झाला नसता. आणि GSTमध्ये रेव्हेन्यू न्यूट्रल, शेवटी कर कमी होता कामा नये. कर कमी होणे याचा अर्थ हा काही पराक्रम असू शकत नाही, कारण कर कमी झाला तर फायदा होईल ग्राहकांना, देश चालवायला पैसे लागतील. हाच तर खरा मुद्दा आहे. कर काही ठिकाणी निश्चित कमी होणार आहेत, परंतु त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे का, तर याच्याविषयी माझ्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे. आणि याचंच उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे. एखाद्या वस्तू किंवा सेवेचा कर कमी झाला तर त्याचा अर्थ ग्राहकाला ती वस्तू स्वस्त मिळेल असं होत नाही. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फायदा झालेला कर जो आहे त्याची जी रक्कम आहे तो
उत्पादक किंवा सेवा पुरवठादार आहे तो स्वतःकडेच ठेवेल, तो ग्राहकाकडे देणार नाही, याच्यावर वचक ठेवणारी यंत्रणा आपण उभी करणार आहात का? निश्चितपणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जीएसटी कौन्सिलमध्ये यावर चांगली चर्चा झाली. शेवटी आपण कर जेव्हा कमी करतो ती याचा फायदा जर ग्राहकांपर्यंत पोहोचत नसेल तर कर कमी करून फायदा काय झाला? आणि म्हणून आपण या संदर्भामधला एक कायदा करतो आहे, ज्या कायद्याच्या संदर्भात समिती तयार झाली आणि या समितीच्या माध्यमातून या काही दिवसामध्ये त्याची नियमावली तयार होईल. फक्त या बाबतीमध्ये एक स्पष्टता आहे की या क्लॉज जो नियम करू याला सनसेट क्लॉज ठेवला पाहिजे, कारण हा नियम कधीतरी रद्द केला पाहिजे. शेवटी या कायद्याचा फायदा घेऊन इन्स्पेक्टर राज येता कामा नये किंवा व्यापारी उद्योजकांना त्रास होता कामा नये. इच्छा एवढीच आहे की जीएसटी आल्यानंतर जीएसटी बद्दल जर कर कमी केल्यानंतरही त्याचा फायदा ग्राहकांना झाला नाही तर जीएसटी या कायद्याबद्दल लोकांचं मत हे प्रतिकूल होईल. आणि जो कायदा या कायद्याला का केलं जात आहे तर लोकांना फायदा व्हावा, व्यापाऱ्यांना जसा फायदा व्हावा त्याच्या 10 पट फायदा सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व्हावा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य या मूलभूत गरजा आपण देऊ शकलो नाही. अन्न सुरक्षा कायदा आपण केला, राईट टू एज्युकेशन केला, पण अजून निवाऱ्याचा कायदा कुठेही नाही. पंतप्रधान आवास योजना आहे, बरोबर आहे. रोजगाराच्या संदर्भात या देशासमोर अनेक प्रश्न आहे. मग असे प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा निधी, मुद्रा लोन द्यायचं असेल तर पैसे लागतील. मग या जीएसटीच्या माध्यमातून सहजपणे पैसे हे करानी यावे आणि व्यापाऱ्यांना सुद्धा कर भरताना मी कर भरतोय माझ्या घामाच्या पैशातून ही भावना नाही. म्हणून आता जसं आपण शेतकरी बांधव हा या देशाचा कणा आहे, अन्नदाता सुखी भव, तसं करदाता सुखी भव हा सुद्धा आता कल्पना तुम्हाला मांडावी लागेल. कारण जो कर देतो तो या देशाच्या हितासाठी आपलेही योगदान देतो. आता हा जो करदाता सुखी भाव तुम्ही म्हणतात त्या करदात्याला दुःखी भाव करणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही याच्यात केल्या आहेत. तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे लाईट बिल वाढणार, आमचं मोबाईल बिल वाढणार, आमचं हॉटेलिंग वाढणार, आमचे सेवा ज्या आम्ही घेत असतो त्या प्रत्येक सेवेचा कर हा वाढला जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे जे शहरात राहत आहेत ना त्यांना याचा फटका सर्वात अधिक बसणार आहे. म्हणजे करदाता सुखी भव का करदाता दुःखी भव? नाही, मला वाटतं की आपण करदाता सुखी भव हीच भावना ठेवतो. हजारो वस्तूंमध्ये किंवा हजारो काही सेवांमध्ये काही सेवांचा कर जो 15% होता त्यामध्ये तो 12% आणला तर मोठं नुकसान हे देशाचं आणि पर्यायाने जीएसटी मध्ये 50% हिस्सा सेवा करामध्ये राज्यांचाही आहे, त्यांचं झालं असतं. आणि म्हणून सर्व पद्धतीचे कर समाप्त करताना प्रामुख्याने हा भर दिला की कोणताही कर वाढता कामा नये, तो कर त्या स्लॅबच्या जवळपास असावा. पण काही ठिकाणी कर त्याच्यावर लावताना उद्या त्याच्यावर ऑलरेडी 15% आहे तर तो 12% केल्याने मोठं नुकसान होत होतं. पण या माध्यमातून कर हा पुढे जाणार नाही यासाठी जो तो कर सेवा कर देतो त्याला काही ठिकाणी रिबेट किंवा इतर माध्यमातून त्याला त्या महागाईला नियंत्रित करता येईल अशा व्यवस्था केल्या आहे. आणि मग इनपुट टॅक्स क्रेडिटच्या माध्यमातून निश्चितपणे मला वाटतं की जे त्याच्यावर करावर कर लागून जो इफेक्ट व्हायचा तो न होता आत्ता जरी दिसायला हा 18% असला तर करावर कर नसल्याने या कराचा भार जो नेट भार आहे तो ग्राहकांवर फारसा पडणार नाही आणि ग्राहक आनंदाने हा कर जसा वॅटमध्ये, सर्व्हिस टॅक्समध्ये, एक्साईजमध्ये भरताना आनंदाने भरत होते, मला वाटतं की या कर प्रणालीमध्ये आनंदाने भरते. याच्यात एक मूलभूत फरक आहे. नेमका अमुक एका सेवेसाठी किंवा अमुक एका वस्तूसाठी किती कराचा दर आकारणी आहे याच्याविषयीची सुस्पष्टता आत्ता नाही आहे. मी यातल्या तांत्रिक बाबी तुम्हाला विचारत नाही, त्या अधिकाऱ्यांच्याकडे असतील. परंतु आता 2-3 तासावर याची अंमलबजावणी आलेली असताना सुद्धा सुधीरजी यातल्या बहुतांशी गोष्टींबद्दल किती कर आकारणी असणार आहे 2-3 तासानंतर याच्याविषयी जर संभ्रम असेल तर सरकारनं काही तातडीनं पावलं उचलायला हवीत की नको? काही हेल्पलाईन सुरू करायला हवी की नको? काही मार्जिन द्यायला हवं की नको? आपण काय करणार आहात? नाही, आपण हेल्पलाईन सुरू केली. आपण या संदर्भामध्ये एक ईमेल असा तयार केला की आपल्या मनामध्ये कोणतीही शंका असेल तर या शंकेचं निरसन आपण ईमेलवर केल्यावर त्या कॉल सेंटरमध्ये आमचे अधिकारी बसले आहे. कॉल सेंटरच्या सोबत केंद्राने सुद्धा असे कॉल सेंटर तयार केले आहे. आता नोटिफिकेशन निघायला परवापासून सुरुवात झाली. करेक्ट. 80% जास्त सेवा आणि वस्तूंच्या कराच्या बाबतीमध्ये सुस्पष्टता आली आहे. काही करांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज 11 वाजेपर्यंत राज्याचेही नोटिफिकेशन निघणार होते.
व्यापारी संघटनाशी या संदर्भामध्ये वारंवार त्या ठिकाणचे आमचे विक्रीकर अधिकारी संपर्कात आहे. उद्या सुद्धा जिल्हा स्तरावर विक्रीकर कार्यालयामध्ये ही माहिती देता यावी. एखादी मनात संदिग्धता किंवा शंका असेल तर ती दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही आता अधिकारी म्हणून काम करायचं नाही, तर या जीएसटी मध्ये व्यापारी मित्र म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. तुम्ही व्यापाऱ्यांशी वागताना हा आपल्या पगारासाठी कर देणारा आणि कर जनतेकडून सरकारच्या वतीने वसूल करणारा प्रतिनिधी आहे, या भावनेने काम केलं पाहिजे. हे खरं आहे की व्यापारी स्वतःच्या खिशातून जरी कर देत नसला तरी तो व्यापारी सरकारच्या वतीने बिनपगारी टॅक्स कलेक्टर म्हणून काम करतो, हे विसरू नका. तुम्ही पगार घेऊन टॅक्स कलेक्ट करता, हा बिनपगारी टॅक्स कलेक्ट करतो, पण त्याचा सन्मान कुठे होता कामा नये. उद्या 6 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय, मी स्वतः साऱ्या चार्टर्ड अकाउंटंट्सला आम्ही एकत्रित बोलवलं आहे. सर्व ठिकाणी या पद्धतीने हा जो काही शंका असेल, आणि जसं मी सांगितलं की सुरुवातीच्या पिरियडमध्ये जाणीवपूर्वक हा निर्णय झाला आहे की कुठे एखादी चूक असेल आणि सरकारच्या कारणाने असेल तर ती चूक नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आणि याच्यावर आपण उत्तर तोडगा शोधूया. आता तुम्ही हे सगळे प्रश्न सोडवण्याची एक सकारात्मक भूमिका आता मांडताय, किंबहुना आपण अधिकाऱ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत चांगला आणि सकारात्मक संदेश आता दिलेला आहे. ही मुलाखत बघणारे अनेक अधिकारी यातून योग्य तो बोध घेतील. एक छोटंसं गाव आहे असं समजा, 30 ते 40 हजाराचं त्याचं जनसंख्या आहे. तिथे एक 100-200 स्क्वेअर फीटाचं दुकान आहे. त्याच्यामध्ये किराणा मालाच्या लागणाऱ्या वस्तू देणारा एक व्यापारी आहे, छोटा व्यापारी आहे, किरकोळ व्यापारी आहे. तो आता आपल्या प्रत्येक गोष्टीचं विकलेल्या ग्राहकाला बिल देत बसणार आहे का? हे त्याला शक्य आहे का? तुमच्या जीएसटी कर प्रणालीमध्ये ते अभिप्रेत आहे म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. नाही, जीएसटी कर प्रणालीमध्ये अप्रामाणिकपणे व्यापार किंवा व्यवसाय अभिप्रेत नाही. आपल्याला अभिप्रेत हे आहे की त्यांनी या संदर्भातला चोख हिशोब दिला पाहिजे, आणि मग यामध्ये प्रत्येक बिल दिलंच पाहिजे असं नाही. त्याला हे बिल देताना त्याला पक्क बिल हे तयार करणं अनिवार्य आहे. पण उद्या आपण असं एक गृहीत धरा की कोणी एक छोटा व्यापारी आहे, त्याच्याकडे 5 रुपयाचा गूळ घ्यायला आला, तर आपण हे अपेक्षित करत नाही, पण ते एका बिलावर हे सर्व नोंदी व्यवस्थित होणं, त्याचा हिशोब लागणं की त्यांनी माल काय खरेदी केला आहे, विक्री किती केली आहे, या विक्रीच्या संदर्भामध्ये त्याला पुढे जावं लागेल. आणि मग त्याला याचा फायदा त्याला व्यक्तिगत रीतीने होणार आहे. त्याला व्यक्तिगत रीतीने त्यांनी जर हा कर दुसऱ्या ठिकाणी दिला असेल तर त्या कराचा परतावा त्याला मिळू शकणार आहे. आणि म्हणून त्याला कराचा परतावा जर मिळाला तर नेट भार कमी राहून त्या व्यापाऱ्याच्या वस्तूला ग्राहकांपर्यंत सहजपणे जाताना कमी दरात जाता येईल. आणि म्हणून ही अपेक्षा आहे. आणि वॅट असताना सुद्धा आपल्याला ही अपेक्षा होती. आपण आता काही गोष्टींमध्ये निश्चितपणे सूट. आपण विक्रीकर म्हणलात, परंतु तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगतो. विक्रीकर विभागाचा जो सॅप आहे ना आता, त्या सॅपमध्ये असंख्य अशा चुका आहेत. या चुका दुरुस्त करण्याकरता सरकार काही पावलं उचलणार आहे का? कारण याचा व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास होतोय, मॅन्युफॅक्चरर्सला प्रचंड त्रास होतोय. सॅपच्या बाबतीत व्यापारी आणि मॅन्युफॅक्चरर उद्योजक यांच्या आमच्या बैठकी झाल्या. मधाच्या काळात आपण जेव्हा मी अर्थसंकल्प मांडला तेव्हा याबद्दलचा उल्लेख केला. कारण सॅपची सुरुवात मागच्या सरकारमध्ये जेव्हा झाली त्यानंतर आम्हाला त्याच्यावर काही फारसं बदल करणं शक्य नव्हतं. जीएसटी निश्चितता येत नव्हती, आणि उद्या आम्ही हा जर बदल केला असता तर राज्याचे पैसेही गेले असते. मागच्या सरकारने तेव्हा सॅपच्या संदर्भामध्ये निर्णय केला होता. सॅप ही खरं आहे अप्रतिम प्रणाली होती, पण यामधल्या काही तांत्रिक त्रुट्या झाल्या होत्या. पण ह्या झाल्यात म्हणून आम्ही व्यापाऱ्यांना काही दंड केला नाही. व्यापाऱ्यांना जसं मी अगोदर सांगितलं, राज्य सरकार अतिशय सहानुभूतीपूर्वक व्यापारी वर्गाकडे पाहते यासाठीच की ते आमचे टॅक्स कलेक्टर आहे. आणि म्हणूनच मला जास्त संधी मिळाली नाही, पण मागच्या वर्षी मी 1 ऑक्टोबर हा आमचा विक्रीकर दिवस होता. जे व्यापारी सर्वात जास्त वॅट भरतात त्यांचा जाहीर सत्कार आम्ही 36 जिल्ह्यांमध्ये केला होता. तो यासाठी की जो व्यापारी प्रामाणिक आहे, टॅक्स भरतो, आणि मी अर्थमंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या कराने मी वेलफेअर राज्य चालवतो, आणि शेवटी त्याचा गौरव आमचा होतो की यांनी ही योजना आणली, सरकारने मागे त्याला शेततळं दिलं. आता तुम्हाला यातली एक विसंगती तुमच्या लक्षात आणून देतो. साधा जर
एखाद्या पळसाच्या पानामध्ये वडापाव विकला किंवा एखादा बर्गर विकला किंवा असं काही विकलं तर त्याच्यावरचा टॅक्स वेगळा, परंतु त्यालाच जर मी चांगल्या वेष्टनात एखाद्या ब्रँडचं नाव दिलं तर त्याच्यावरचा कर वेगळा. तुम्हाला छोट्या व्यापाऱ्यांना संपवून फक्त मोठे व्यापारी आणि मोठ्या रिटेल चेन्सच हवे आहेत, अशी टीका छोट्या व्यापारी वर्गाकडनं होते. त्याला काय उत्तर द्याल? नाही, छोट्या व्यापाऱ्यांना टॅक्सच नाही. आणि आपण जो विषय मांडताय तो बरोबर त्याचा उलट आहे की उद्या मॅकडोनाल्ड जर बटाटा वडा वेस्टर्नात पॅक करून विकेल तर त्याला टॅक्स सगळं आहे. एअर कंडिशन रेस्टॉरंटमध्ये कोणी बसेल, एअर कंडिशन जो अफोर्ड करू शकेल त्याला टॅक्स वेगळा आहे. पण जो आपण बघतो CST स्टेशनच्या समोर बसलेले ती गर्दी येते आणि त्या ठिकाणी बटाटा वडा खाते. मला आठवतं की माननीय गडकरी साहेबांच्या सोबत अनेकदा आम्ही चर्चगेटच्या समोर जाऊन तिथं भेळ खाल्ली. त्या चर्चगेटच्या समोर त्या कागदामध्ये तो भेळ करतो, त्यांना कुठे टॅक्स आहे. पण जर ही भेळ मी ताजमध्ये जाऊन खाल्ली तर मला टॅक्स आहे. यामध्ये छोटे जे व्यावसायिक आहे त्यांना जास्तीत जास्त सूट देण्याचा प्रयत्न केला. त्यांना अलग टॅक्स नाही. पळसाच्या पानामध्ये बटाटा वडा विकला तर त्याला जास्त टॅक्स नाही आहे. हाच तर माझा मुद्दा आहे. लक्षात घ्या, पॅकेज आणि ब्रँडेड गुड्स याच्यावर तर तुम्ही टॅक्स वाढवलात. म्हणजे थोडक्यात आम्ही जर चांगल्या वस्तू, स्वच्छ वस्तू, नीट प्रोसेस करून केलेल्या वस्तू, शास्त्रोक्तरित्या बनवलेल्या वस्तू, चांगल्या तेलात बनवलेल्या वस्तू असं जर ब्रँडेड घ्यायला गेलो तर त्याच्यावर आम्हाला टॅक्स द्यायचा आहे. म्हणजेच महागाईला तुम्ही आमंत्रण देताय. नाही, महागाईला आमंत्रण देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता, कारण याच्या अगोदर या वस्तूंवर काही प्रकारचे टॅक्स ऑलरेडी होते. पण जेव्हा आपण या देशामध्ये 72 कोटी लोक हे सेनगुप्ताच्या अहवालानुसार हातावर पोट घेऊन जगतात, ही संख्या लक्षात घेऊन आपण अनेक वस्तू ज्या CPI बास्केटमध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स मधल्या आपण 53% वस्तू 0% ठेवल्या या लोकांसाठी. आणि ब्रँडेड याचा अर्थ हा सुद्धा मी सुस्पष्ट करतो, ज्यामध्ये GST काउन्सिलमध्ये मी एकदा नव्हे 3दा हा विषय मांडला की ब्रँडेड याचा अर्थ काय. तर ब्रँडेड याचा अर्थ असा नव्हे की चंद्रपूरमध्ये एक किराणा दुकान आहे आणि त्या किराणा दुकानदारांनी आपल्या पोत्यामध्ये असणारा तांदूळ हा पॉकेटमध्ये एखादी छोटी कापडी पिशवी केली, त्या पिशवीला स्वतःचं नाव दिलं असेल तर त्याला आपण ब्रँडेड म्हणत नाही. त्याच्यावर टॅक्स लागणार नाही जो 5%च्या बद्दल सांगितलं जात आहे. करेक्ट. हा टॅक्स कोणाबद्दल लागणार आहे? हा टॅक्स ITC सारख्या कंपनी आहे, मोठ्या कंपनी, पतंजली सारखी आज एक मोठी उदयास येणारी कंपनी आहे. आपलं सरकार पतंजलीवरही टॅक्स लावणार नाही. शेवटी आपण जेव्हा नफा घेता या नफ्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना दिला पाहिजे ना. शेवटी ईश्वराने प्रत्येकाला 24 तास दिले. ईश्वराने सृष्टी ही सर्वांसाठी दिली. जल, जमीन, हवा आणि जंगल यावर सर्वांची मालकी आहे. मग असा प्रश्न त्यांना काही व्यवस्थेच्या अडचणीतून ते आपल्या आर्थिक क्षमतेला वाढवू शकत नाही. अशा घटना अनेक होतात. याला सरकारच्याही काही योजना आहे. पण अशा प्रसंगी जो जास्त देऊ शकतो त्यांनी जास्त देऊन, ज्याच्याकडे काहीही नाही, ज्याचा हातावर पोट आहे, त्या व्यक्तीसाठी, त्याच्या उन्नतीसाठी. तर हा तर माझ्या दृष्टीने ही तर आपली संस्कृती आहे. स्वतः कमवणे, स्वतःसाठी खर्च करणे ही प्रकृती आहे. स्वतः न कमवता दुसऱ्याच्या पैशावर नजर ठेवणे ही विकृती आहे. आणि स्वतः कमवून त्याच्यात का काही हिस्सा समाजासाठी खर्च करणे भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती या कर प्रणालीमध्ये. तुम्ही संपूर्ण देशाची एक प्रकारे कर संस्कृती बदलताय. आता संस्कृती आणि प्रकृतीचा विषय चाललाय म्हणून मग जी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे चर्चिली गेली ती म्हणजे आमचं सततचं बदलत जाणारं धान्याचं निर्यात धोरण. या सगळ्यानंतर उद्या सकाळपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत आणि इव्हेंच्युअली फार मोठ्या प्रमाणावर बदल झालेले लोकांना दिसणार आहेत. धान्य निर्याती संदर्भातलं आपलं धोरण यानंतर बदलेल अशी आम्ही अपेक्षा बाळगायची का? मला वाटतं की धान्य निर्यात करण्याच्या संदर्भातलं धोरण आणि धान्य आयात करण्याच्या संदर्भातलं धोरण याला कृषी व्यवस्थेची अतिशय शास्त्रीय, अभ्यासपूर्ण, हवामानाचा अंदाज घेत या धोरणाला अतिशय सशक्त करण्याची आवश्यकता आहे. माननीय मोदीजी हे एक निश्चितपणे कोणाला आवडो न आवडो पण या देशामध्ये असे एक प्रधानमंत्री आहे ज्यांना हा देश म्हणजे परिवार आहे. जे प्रधानमंत्री असं म्हणतात की मैं प्रधानमंत्री नहीं हूं, मैं प्रधान सेवक हूं. शेवटी
शेती या विषयामध्ये पहिला प्रधानमंत्री आहे की ज्यांनी सांगितलं की मला उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करायचं आहे. आता काही लोक टीका करतात की ठीक आहे असं म्हणायला सोपं आहे, पण त्यांचं एक एक पाऊल कधीतरी स्वतंत्रपणे, आज नाही पण महिन्याभराने माझी इच्छा आहे की आपण अनेक विषयामध्ये अभ्यासपूर्ण लोकांना माहिती देता, स्वतःही अभ्यास करता. कृषी या विषयावर सुद्धा कृषी तज्ज्ञांसोबत एक सेमिनार घ्या. पण आपल्याला दुर्दैवाने या देशामध्ये मग कृषी आयात निर्यातीचा धोरण असेल. आता मी परवा माननीय जेटली साहेबांना कशाला भेटायला गेलो तर माझ्यासोबत माननीय भामरे साहेब संरक्षण राज्यमंत्री आणि कांदा उत्पादक शेतकरी होते. याच्या अगोदरही मी त्यांना घेऊन गेलो. कांदा निर्यात केली पाहिजे. आता या अगोदर तिथं असणाऱ्या दिल्लीच्या अधिकाऱ्यांना काय वाटतं की मी कांदा वाढवेत सर सरकारला टीका सहन करावी. हाच मुद्दा आहे. करेक्ट, हाच मुद्दा आहे की म्हणूनच मी म्हणतो की या सगळ्यामध्ये याच्यानंतर तरी आम्हाला सुसूत्रता आलेली दिसणार आहे का? कारण तुरीचं धान्य जास्त पिकवल्यानंतर सुद्धा आम्ही तूर आयात करत होतो. तुरीच्या निर्यातीवर बंदी केल्यामुळे तुरीच्या भावात आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात चढउतार झाले आणि याचा मार आमच्या शेतकऱ्यांना पडला. म्हणून हे जर सगळं बदलत आहे तर याच्यात धान्याच्या निर्यातीमध्ये सुद्धा सुसूत्रता येणार की नाही हा तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारलाय. आणि ही सुसूत्रता कोणताही सरकार असेल आणावी लागेल. याच्याबद्दल त्या अधिकाऱ्यांना या संदर्भातला अतिशय सूक्ष्म आणि शास्त्रीय अभ्यास केला पाहिजे. जेव्हा आम्ही त्या अधिकाऱ्यांना हे म्हटलं की तुम्ही निर्यातीला परवानगी वाढवत का नाही, 30 जूनला निर्यातीची परवानगी आज संपत आहे, तेव्हा ते म्हणाले भाव बढेंगे. मग आपने ये कभी आकडे, आपल्या देशामधला सर्वात मोठा प्रश्न काय आहे की कृषी क्षेत्राशी संबंध असणारे अनेक विभाग आहे. मग अनेक विभाग असल्याने निर्यातीची परवानगी कोण देतं तर कृषी मंत्रालय देत नाही. मग याला व्यापार आणि वाणिज्य मंत्रालय देतं. वाणिज्य मंत्रालयात जो बसला आहे, हाच बदल आम्ही म्हणतोय की तो होणार आहे का? माननीय मोदीजी या संदर्भामध्ये अतिशय सुस्पष्टपणे, आपल्याला माहित आहे की गुजरातमध्ये असताना आणि आम्हालाही सुद्धा महाराष्ट्रात सांगितलं होतं की तुम्ही जादा मंत्री मत करो, तुम्ही एकमेकाशी संबंध असणाऱ्या खात्यांना तुम्ही एकाच ठिकाणी द्या. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की माननीय नितीन गडकरींना फक्त रस्ते खातं नाही आहे, जहाज शिपिंग असं त्यांचं जे सूत्र आहे. आणि माननीय मोदीजींनी आम्ही कर्जमुक्ती केली तर केंद्राने तर स्पष्ट सांगितलं होतं की याच्यात एक पैसा मागायचा नाही. मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं की जाणीवपूर्वक की आपण यांनी म्हटलं आहे ना तर आपण नाही मागायचं, करू, आपण मेहनत करू. पण या संदर्भात जेव्हा दिल्लीच्या माझ्या भेटी झाल्या तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की केंद्र सरकार गंभीरपणे जरी आम्हाला आर्थिक मदत कर्जमुक्तीसाठी देत नसली तरी एक गोष्ट मात्र खरी आहे की शेती हा व्यवसाय हा फायद्याचा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याबद्दल ते गंभीरतेने करताय. आणि आयात निर्यात हे तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की हे करणं अतिशय आवश्यक आहे. मी निर्मला सीतारामन मॅडमलाही भेटून आलो, ते महाराष्ट्रातही येणार आहे. आणि तेव्हा मात्र मी सर्व पक्षाचे जे कृषी संबंधित नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण महाराष्ट्र हा पायोनियर आहे. या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी काही राज्य चालवताना चुका काही केल्या असतील, पण काही गोष्टींमध्ये त्यांनी सुद्धा कृषी सारख्या गंभीरतेने पाहण्याचा पुन्हा जीएसटीच्या मूळ गाभ्याकडे येऊया. आता एक तांत्रिक मुद्दा समोर आलेला आहे, परंतु त्याचा संबंध हा सरकारच्या धोरणाशी आहे. जरी मुद्दा तांत्रिक असला तरी तो म्हणजे ज्या व्यापाऱ्यांकडे आता माल पडलेला आहे, ज्याच्यावर त्यांनी टॅक्स भरलेला आहे, अशा मालाचं आता काय करायचं असा प्रश्न पडलेला आहे की त्याच्यावर उद्या सकाळपासून तुम्ही पुन्हा जीएसटी कसा लागू करणार, हे सगळं कसं होणार आहे? मग वाटतं त्या संदर्भात परिपत्रक आलं आहे की जो तुमच्याकडे साठा आहे त्याच्यात काही % साठ्याला जीएसटीचा कर हा लागणार नाही. मग तो आकडा एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण जो ट्रान्झिशन पिरियडमध्ये जो माल त्यांच्याकडे आहे तर त्याच्यामधली काही सूट ही जीएसटी कौन्सिलने देण्यासाठी निर्णय केला आहे. जसं ई-वे बिलमध्ये महाराष्ट्राला सूट दिली, कारण ई-वे बिलमध्ये महाराष्ट्र या अगोदर नव्हता आणि याच्यावर खूप चर्चा झाली, याच्या मतमतांतरी झाली. पण तेव्हा मात्र जीएसटी कौन्सिलमध्ये माननीय जेटली साहेबांनी सांगितलं की कुछ राज्यों में ई-वे बिल नहीं है. कारण आपल्या राज्यामध्ये हा प्रश्न आला असता की मुंबईमध्ये फर्निचरचं दुकान आहे आणि भिवंडीमध्ये त्याचंच गोडाऊन आहे, मग त्यांनी ई-वे बिल काढायचं आणि हे प्रश्न उपस्थित झाले असते. तर त्यांनी आपल्याला सूट दिली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ट्रान्झिशन साठी जे आपण म्हणताय त्यामध्ये काही टक्के मागं सूट दिली. ब्रँडेड गुड्स आणि नॉन ब्रँडेड गुड्स याची निर्मिती करणारे जे टेक्स्टाईलचे किंवा वस्त्र प्रवरण करणारे जे उत्पादक आहेत, त्याचे विक्रेते आहेत,
त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यांनी आंदोलन देखील केलं, आपल्या कानावर आलं असेल. आपल्या पक्षाचे काही नेते देखील त्यांना त्यावेळेला स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत होते. या उद्योगाला दिलासा म्हणून आपण काय करणार आहात? कारण त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावरचा कराचा भार आता वाढणार आहे. नाही, एक गोष्ट खरी आहे की या अगोदर याच्यात का मोठा व्यवसाय हा करमुक्त होता. करेक्ट. आणि आता जेव्हा आपण कर प्रस्तावित करतोय त्यातून त्यांच्या मनावर एक भीती निर्माण होऊ नये, कारण कर मुक्त असल्याने काही त्याच्यात काही हिस्सा त्यांना या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे हिशोब किंवा याचा प्रश्न उपस्थित होत नव्हता. आता कर लावल्याने हा प्रश्न उपस्थित झाला. देशामध्ये या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी आपली खंत किंवा जो काही मागणी आहे ती बंद करून त्यांनी नोंदवली आहे. आणि मागच्या GST कौन्सिलमधला कालावधी कमी होता तेव्हा हा विषय माननीय गुजरातचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही हा विषय लावला. या संदर्भातली पत्रही दिली आणि मी परवाही जेव्हा भेटलो तेव्हा GSTच्या काही विषयांबद्दल, ज्यामध्ये हा एक विषय आहे, आपल्याकडच्या नाटकांवरच्या तिकिटांचा विषय आहे. सर्वचा प्रश्न तोच होता की आमचं साधं मराठी माणसाचं काय मानबिंदू असलं नाटक सुद्धा आता तुम्ही महाग करून टाकले. तर हे विषय घेऊन मी माननीय जेटली साहेबांचे जे 7-8 विषय होते त्याच्यात हे विषय होते. ते म्हणाले की अपने नेक्स्ट मीटिंग में हे सभी विषयों पे आपण म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की आमचं नाटक महाग होणार नाही? पूर्ण शक्तीने मी प्रयत्न करतो. मागे असे 14 विषय मी नेले, 11 मध्ये यश आलं. पण माझी सवय है कि कोशिश करने वाले की हार नहीं होती. और एक हार न होने वाला एक टॉपिक मैं आपको बताता हूं की म्हणजे सोने उद्योग आणि सोन्याचे दागिने करणारे यांच्यावर 1% भार आपण वाढवलेला आहे. मजुरीचं काय आहे मला अजून माहिती नाही. या संदर्भामध्ये काहीशी संदिग्धता आहे. आपण काय प्रकाश टाकू शकाल? नाही, शेवटी असं आहे की तुम्ही ब्रँडेड कणिक घेतली तर तुम्ही 5% कर द्याल आणि सोनं घेतलं तर मात्र तुम्ही 2% कर द्याल. याच्यावर GST कौन्सिलमध्ये काही मंत्री महोदयांनी तर असा मुद्दा मांडला की सोन्यावर 5%च कर ठेवला पाहिजे. पण हे करत असताना अनेक राज्यांनी असं मत मांडलं की सोनं ही अशी वस्तू आहे की 5% कर ज्या क्षणी तुम्ही कराल त्या क्षणी कर न भरता सोन्याचा एक मोठी समांतर व्यवस्था तयार होईल. स्मगलिंग चालू होईल. स्मगलिंग चालू होईल. जसं आता इम्पोर्टेड सिगरेटच्या बाबतीमध्ये हे घडत आहे आणि कस्टम कडून मोठ्या प्रमाणावर जप्त होणाऱ्या वस्तूमध्ये पहिल्या 3 वस्तूमध्ये सिगरेट आली आणि म्हणून मग कर ठेवताना याचं पथ्य ठेवण्याची आवश्यकता आहे की इतकाही जास्त कर नको की ज्या करामुळे कर देणं शून्यावर येईल किंवा कर देणं बंद होईल. ही अर्थव्यवस्थेमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हा मुद्दा लक्षात घेतल्यावर काही राज्यांमध्ये याच्यावर 5% कर होता आणि केरळ सारख्या राज्याचा आग्रह होता की याच्यावर तुम्ही 5% कर ठेवलाच पाहिजे. पण सर्व राज्यांनी हा विषय मांडला की आता 2% आहे, 1% काही राज्यांमध्ये 1% बदल होईल असं वाटतंय. सोन्याच्या बाबतीमध्ये सध्या बदल होण्याची शक्यता मला तर वाटत नाही. कारण सोन्याच्या बाबतीमध्ये मग हाच याला तर्क नाही लागणार की सोनं घेणारा मोठा वर्ग आणि त्याला आपण सोन्याबद्दल बोललो, कापडाबद्दल बोललो. सॉफ्टवेअर उद्योगाचं काय? सॉफ्टवेअर उद्योग सध्या अत्यंत अडचणीत आहे. एकीकडे H-1B व्हिसा आपल्याला माहिती आहे अमेरिकेतले टाईट झाले आहेत. एकूणच सॉफ्टवेअर उद्योग हा अमेरिकेतून शिफ्ट होऊन इतर देशांकडे आता वळतोय. याच्यावर बेकारीची कुऱ्हाड खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या उद्योगाला सुद्धा या सेवा कराचा मोठा फटका बसणार असं बोलला ते आपण काय सांगाल? नाही, सेवा करामुळे हा उद्योग बंद पडेल अशी भीती नसून आता आपण जो प्रश्न मांडला की अमेरिका किंवा जागतिक व्यवस्थेमध्ये जे काही बदल होत आहे या कारणाने सॉफ्टवेअरच्या व्यवसायामध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे. करामुळे चिंतेचं वातावरण आहे असं म्हणणं योग्य होणार नाही, कारण या व्यवसायावर जो परिणाम आहे तो GST येण्याच्या अगोदरपासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. ज्याचे साक्षीदार आपणही आहे आणि लोक मागाही भेटायला येतात की या कंपनीतून मग कमी केलं, दुसऱ्या कंपनीमध्ये आपण फोन करा. आणि जेव्हा मी त्या कंपनीला एखादा शिफारस करण्याचा प्रयत्न करतो की असं यांच्या गुणवत्तेच्या आधारावर काही विचार करता आला तर ऑन मेरिट विचार करा, तेव्हा ते सांगतात की साहब अभी व्यवसाय में मंदी आहे. तर हा जागतिक प्रश्न आहे. पण सर्व्हिस टॅक्सचा परिणाम जर याच्यावर हा व्यवसाय यावर तणाव किंवा ताण करण्यासाठी होत असेल तर निश्चितपणे GST कौन्सिल अशा विषयांवर चर्चा आणि या विषयावर गुणात्मक बदल करणे किंवा ऑन मेरिट याचा डिस्कशन करणे यामध्ये कुठे अडचण येणार नाही. मगाशी आपण एका गोष्टीचा उल्लेख केला तो म्हणजे प्रत्येकाला घर आणि 2022 सालपर्यंत या सरकारचं असं एक धोरण आहे की प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर तरी असलं पाहिजे.
परंतु आत्ता जीएसटी मधली कररचना पाहता आपल्या स्वप्नाशी हे सगळं सुसंगत आहे असं काही मला वाटत नाही. तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे तयार घर घ्यायचं असेल तर 18% आणि बांधकामाखालचं घर असेल तर 12%. या तफावतीमुळं घरांच्या किमती वाढण्यात आणि मग त्याच्यामुळे मागणी कमी होण्यात सगळं चित्र येईल असं बांधकाम व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल? नाही, आपल्या राज्यामध्ये अनेक विषयांमध्ये कर कमी होते, पण जीएसटीचं सूत्र असं आहे की याचा विचार करत असताना देशाच्या इतर राज्यांमध्ये काय कर प्रणाली होती ही आणि सर्व राज्यांमध्ये त्यामधली सुसूत्रता आणली जात होती. आत्ताही या विषयावर महाराष्ट्राचं आग्रही भूमिका आहे. करेक्ट. की आमच्याकडे जो कर यावर लागायचा, कारण आमच्याकडे बिल्डर्स लोकांना 1% कंपोजिशन स्कीम होती. हे सारे प्रश्न आम्ही जीएसटी काउन्सिलमध्ये मांडले आहे आणि या विषयाच्या संदर्भामध्ये जीएसटी काउन्सिल विचारसुद्धा करत आहे. आपल्या मुंबईचं एक वैशिष्ट्य देशात आहे, म्हणजे मलाही माहीत नव्हतं की आपल्याकडे एखादी इमारत तयार होत असेल तर मुंबईमध्ये जागेची किंमत ही त्यामध्ये 45% जास्त असते. हे प्रमाण जर तुम्ही हैदराबादमध्ये गेलात तर तिथं 30%, 25% आणि म्हणून आपल्याला या टॅक्सचा परिणाम आपल्या राज्यात जास्त होतो मुंबईसारख्या शहरात, आसपासच्या MMRDA रिजनमध्ये. आणि म्हणून महाराष्ट्राची भूमिका आपण म्हणता तशी आग्रही आहे की महाराष्ट्राने या संदर्भामधल्या टॅक्सच्या बद्दल जे कंपोजिशन स्कीम आमची होती याबद्दल गंभीरतेने काम करणे आणि जागेची किंमत ठरवताना आता 30% किंमत ही त्यामध्ये धरली. आम्ही त्यामध्ये म्हणतोय की तुम्ही असं पर्सेंटेज निश्चित करू नका, जे रेडी रेकनरनी जी किंमत त्यामध्ये येईल ती किंमत तुम्ही गृहीत धरली पाहिजे. आणि या संदर्भात जीएसटी काउन्सिल विचार करताय. मी जसं सांगितलं की 1 जुलै हे लक्ष्य होतं. 1 जुलैच्या अगोदर अनेक निर्णय केलेत, काही निर्णय अजून राहिले आहेत की जे निर्णय अपेक्षित आहे की या जुलैच्या महिन्यात ज्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकी होतील त्या महिन्यामध्ये हे करायचे आणि त्या महिन्यात केल्यानंतर याचा जो काही फायदा आहे त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह बेनिफिट देणार का, देता येईल असं आमचं मत आहे. परफेक्ट. यात जर अनेक आता ट्रान्झॅक्शन बदलणार आहेत, एक नवीन कर प्रणाली आहे, साहजिकच वाद निर्माण होणार आहेत, संघर्ष निर्माण होणार आहेत. वाद आणि संघर्ष निर्माण झाले तर त्यावर तोडगा काढायचा, त्याच्यावर निकाल द्यायचा अधिकार स्थानिक पातळीपासून प्रादेशिक पातळीपर्यंत ते देश पातळीपर्यंत कोणाकोणाला असणार आहे? नाही, याच्यामध्ये 1.5 कोटीच्या आत 90% केसेस राज्य बघणार आहे, 10% केसेस केंद्र बघणार आहे आणि 1.5 कोटीच्या वरती टर्नओव्हर असणार आहे, ज्याची संख्या तशी कमी आहे. 1.5 कोटीच्या वरती त्यामध्ये 50% राज्य आणि 50% केंद्र. आणि त्या ठिकाणी सॉफ्टवेअर व्यवस्था अशी असणार आहे की यामध्ये कोणालाही सिंगल इंटरफेस असावा, कारण त्याला त्रास होता कामा नये ही कल्पना आहे. आणि मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की जीएसटी काउन्सिल जीएसटी आल्यानंतर हे असं गृहीत आहे की पहिलं वर्ष, जसं आपण म्हणतो ना की पहिली गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही कमतरता असू शकतात, तर या कमतरतेला एकमेकाला दोष देण्याच्या ऐवजी एकमेकाच्या सहमतीने पुढे जायचं. दोषचा प्रश्न नाही, परंतु एक मूलभूत विचारधारा असते. स्त्रियांचे प्रोडक्ट्स जर आपण घेतले तर त्याच्यामध्ये कॉस्मेटिक्सवरचे दर आम्हाला कमी झालेले दिसतात, परंतु सॅनिटरी नॅपकिन ज्याचा संबंध स्त्रियांच्या आरोग्याशी असतो त्याचे दर मात्र आम्हाला वाढलेले दिसतात. ही तफावत कशा करता? हे दूर नाही का करता येणार? सॅनिटरी 5% जे आता लावलेत ते काढता येणार नाही. सॅनिटरी नॅपकिन ज्या बचत गटाच्या माध्यमातून होत असतील आणि महिला गटाच्या माध्यमातून होत असतील 20 लाख रुपयाच्या टर्नओव्हर पर्यंत, तर त्याला काही टॅक्स नाही आहे. आता साधारणतः टॅक्स असणारे जे मोठ्या कंपनी, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्याच्यावर हा टॅक्स आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक याच्यावर चर्चा पुढच्या काउन्सिलमध्ये होईल. महाराष्ट्राने तर सर्वांचा माफ करावा असं सांगितलं, पण काही महिला मंडळ आमची जेव्हा भेट घ्यायला आले त्यांनी एक चांगला मुद्दा सांगितला. ते म्हणाले की मोठ्या कंपन्यांवर टॅक्स कमी करा असं आम्ही म्हणणार नाही, पण लघु उद्योग जे आहे, जे भारतीय आहे, त्या लघु उद्योगाच्या बाबतीमध्ये मात्र काही स्वतंत्र धोरण करता आलं पाहिजे. महिला आमच्या ज्या भगिनी आहे अजूनही या संदर्भामध्ये याची किंमत जास्त असल्याने, म्हणजे एक नॅपकिन आणि एक जर 10 रुपयाला असेल आणि 40 रुपये महिन्यामध्ये खर्च करू शकणार नाही असाही मोठा वर्ग आहे. आणि म्हणून मग याला तुम्ही 2 रुपयापर्यंत देता येईल का? शेवटी आपण याच्यावर
सॅनिटरी नॅपकिनवर उद्या कर 0 केला आणि एक मोठी कंपनी आहे ज्याचा 2000 कोटी टर्नओव्हर आहे, त्यांनी केलेला कर हा ग्राहकांना न देता आपल्या प्रॉफिट मार्जिनमध्ये वाढवून घेतलं, तर मग प्रश्न उपस्थित होतात. करेक्ट. आणि म्हणून जाणीवपूर्वक याच्यातून आपण प्रयत्न करतोय की खरा मुद्दा काय आहे, तर 10 रुपयेचं किंमत असणाऱ्या पॅडला उद्या मी 12% कमी केलं तर ₹1.20 कमी होईल, ₹8.80 पडेल. आत्ता आपल्या देशामध्ये जी राज्यामध्ये महिलांनी जी निवेदनं दिली त्यांचं म्हणजे ₹2 हे आम्हाला पोहोचलं पाहिजे. मग यासाठी महिला बाल कल्याणच्या ज्या मंत्री महोदय आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली. या बजेटमध्ये मी हे वाचलं सुद्धा. आम्ही अशी एक व्यवस्था तयार करतोय. आता माझ्याकडे शेगावने 7 तारखेनंतर मी NRLM बचत गटाचं जे महिला आर्थिक विकास मंडळ आहे ते, इतर महिलांशी संबंधित जे उमेद वगैरे अशा आपण महिलांना बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या संस्था उभ्या केल्या आहेत सर्वांची एक बैठक घेतोय. आणि आम्ही हा प्रयत्न करतोय की गाव स्तरावरच, कारण आपण एकीकडे स्वच्छता अभियान जेव्हा राबवतो तेव्हा या स्वच्छता अभियानाचा हाही भाग आहे आणि नुसतं सॅनिटरी नॅपकिन देणे एवढा भाग नाही, त्याचं डिस्पोजल हे सगळंच त्याच्यामध्ये. हा आम्ही एक चांगला प्लॅन करतोय, ज्या प्लॅनमधून मला विश्वास आहे की आपल्याला पुढे हा प्रश्न सोडवायला मदत होईल. जीएसटीमुळे केंद्र सरकारच्या कर संकलनामध्ये किती वृद्धी होणार आहे आणि राज्य सरकारच्या कर संकलनामध्ये किती वृद्धी होईल असं आपल्याला वाटतं? नाही, शेवटी किती वृद्धी होईल असं आकडा नाही सांगता येत. वृद्धी होईल का, तर निश्चितपणे वृद्धी होईल. आपल्या राज्याला कदाचित पहिल्या वर्षी यातून वृद्धी होण्याची संभावना कमी असू शकेल, पण मला असं वाटतं की पुढच्या वर्षीपासून वृद्धी होईल. पण अनेकांना एक शंका आहे की आपल्या जीएसटीमुळे आपल्या राज्याचं नुकसान होईल, तर राज्याचं नुकसान होण्याची शक्यता दूरपर्यंत नाही, कारण राज्याचं जे कर उत्पन्न आहे हे संरक्षित आहे. उद्या यामध्ये 1000 कोटी जर कमी झाले तर ते 1000 कोटी आपला जो क्षतिपूर्ती फंड आहे, सेस आहे, यातून आपल्याला दिला जाणार आहे. आणि यासोबत 15-16च्या आर्थिक वर्षातला आपला जो टॅक्स होता त्या टॅक्समध्ये 14% वाढ आहे. म्हणून ही भीती निराधार आहे. पण महाराष्ट्र म्हणून मी एक गोष्ट मला वाटतं, पण ही वाटण्याची आहे की साधारणतः जीएसटी बद्दल लोकांचा आक्षेप काय, मॅन्युफॅक्चरिंग जे स्टेट आहे म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक यांना नुकसान होईल, कारण आता वस्तूचा उपभोग जिथं होईल तिथं कर मिळणार आहे. अगोदर इथं मी विमानाची तिकीट काढली मुंबई अहमदाबाद, तर इथं मला कर मिळायचा सेवा कर. आता तो अहमदाबादला सेवा कन्झ्युम होत आहे पण तिथं मिळेल. याच्यावर लोक म्हणतात की साधारणतः अर्थतज्ञांचं मत आहे की बिहारला फायदा होईल, उत्तर प्रदेशला फायदा होईल. माझं व्यक्तिगत मत आहे की बिहार सुद्धा आमचंच आहे. भारत माता की जय बिहारमध्येही म्हटलं जातं, उत्तर प्रदेश म्हटलं जातं. पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान यासाठी नाही की महाराष्ट्र जगामध्ये 13वी लोकसंख्या जर देशाच्या तुलनेमध्ये मी काढली तर 13वा नंबर आहे. 11,97,00,000 लोक आपल्या राज्यामध्ये आहे आणि आपली क्रय शक्ती ही बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे. 1,47,000 रुपये आपल्या राज्याचं दरडोई उत्पन्न आहे. मग उपभोग जर जास्त होईल तर तो महाराष्ट्रात कमी होईल आणि बाकी राज्यात जास्त होईल, यामध्ये शंका आहे की असं नाही. आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर कन्झम्पशन वस्तूंचं होणार, सेवांचं होणार आणि यातून आपल्या राज्याच्या करावर जे काही परिणाम होईल अशी भीती आहे ती होणार नाही. आपल्या राज्याचा जीएसटीमध्ये करवाढ वृद्धी होईल. एक शेवटचा प्रश्न, याचा जो सगळा मनी सप्लाय फ्लो आहे ना त्याच्यावर आपण बोलूया आणि ते फार कळीचा मुद्दा आहे. केंद्र सरकार राज्याला देणार, राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्याचं विकेंद्रीकरण होणार. हा सगळा डोलारा सुरळीतपणे चालेल असं आपल्याला वाटतंय का? योग्य वेळी प्रत्येकाला योग्य तो परतावा मिळेल का? तुमच्या सहयोगी पक्षाने देखील याबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या. असं आहे की केंद्राकडे पैसे जाणारच नाही आहे. जेव्हा इथं टॅक्स भरला जाईल तेव्हा त्या वस्तूचा 50% टॅक्स कर हा राज्याच्या ट्रेझरीमध्ये जाईल आणि 50% केंद्राच्या ट्रेझरीत जाईल. आणि म्हणून केंद्र राज्य असा यातून काही नवीन प्रश्न समस्या निर्माण होणार नाही. पण आपण दुसरा मुद्दा आपला योग्य आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये LBT
एंट्री टॅक्स Correct. किंवा ऑक्ट्राय बंद झाल्याने हा पैसा मात्र महानगरपालिकांच्या ट्रेझरीमध्ये डायरेक्ट जाऊ शकणार नाही. आता ही पद्धत आपल्या राज्यासाठी निश्चितपणे आपण म्हणता तशी आहे, पण इतर राज्यामध्ये वॅटमध्ये हीच पद्धत होती त्यांच्याकडे. म्हणजे आपल्या राज्यासाठीच फक्त हा प्रश्न उपस्थित झाला. बाकी राज्यांमध्ये गुजरातमध्ये आपण जाल तर गुजरातमध्ये सर्व पैसा हा वॅटच्या नावाने राज्याच्या तिजोरीत जमा व्हायचा आणि मग ते अहमदाबाद सुरत कॉर्पोरेशनला द्यायचे. आपल्या राज्यात मात्र ऑक्ट्राय होता जो जगात फक्त इथोपिया सर्वात मोठं इन्कम होतं मुंबईसाठी. मुंबई. पण आम्ही आता कायद्यातच तशी तरतूद केली. विधेयक क्रमांक 34 जे आम्ही मंजूर केलं याच्यामध्ये 5 तारखेच्या अगोदर किंवा 5 तारखेपर्यंत प्रत्येक कॉर्पोरेशनला आम्ही मदत देणार आहोत आणि दिला शब्द केला पूर्ण. आपल्या माहिती करता या 5 तारखेला मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन मी महापौराला स्वतः उद्धव साहेब असताना चेक देणार आहोत. मुनगंटीवार साहेब, आपण एकदा द्याल. माझा मुद्दा आहे दर महिन्याच्या 5 तारखेचा आहे. आपण एस्क्रो मेकॅनिझम करून त्यात ही अमाऊंट ठेवून ती इतरत्र कुठेही वळवता येणार नाही अशी खात्री का नाही देत? कायद्यात तरतूद केली आहे. आता मुंबईचं जे खातं ज्या बँकेत होईल त्या बँकेला राज्य सरकारने बँक गॅरंटी दिली आहे की 5 तारखेपर्यंत जर आमचा निधी तुमच्यापर्यंत आला नाही तर तुम्ही निधी द्यायचा आणि 4 दिवसांनी जर तो निधी राज्याच्या ट्रेझरीमधून तुमच्या बँकेत आला तर 4 दिवसाचं आम्ही व्याज देऊ. असंच ॲग्रीमेंट झालं असल्याने मुंबई हे या राज्यासाठी आन बान शान आहे. आणि मला वाटत नाही की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतील ते महानगरपालिका क्षेत्रातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करत नाही असं शक्य कसं होईल. आणि म्हणून 27 महानगरपालिकेपैकी त्या महानगरपालिका क्षेत्रातल्या 48% जे नागरिक बंधू आणि भगिनी आहे यांच्या हृदयामध्ये आपल्याला राज्य सरकार म्हणून मानाचं स्थान असावं हीच भावना असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कोणत्याही महानगरपालिकेचं नुकसान होणार नाही ही काळजी आम्ही 100% घेणार आहोत. कारण महानगरपालिका या राज्याचा हिस्सा आहे, अंग आहे आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी कुठेही पैशाच्या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही असा कायदा आम्ही केला आहे. प्रेक्षक, गेले तासभर मी महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्र्यांशी 2 तासांनी येऊ घातलेल्या GST बद्दल, त्याच्या अंमलबजावणीबद्दल आपल्या मनातले, या देशातल्या इंडस्ट्रियलिस्टच्या मनातले, छोट्या छोट्या विक्रेत्यांच्या मनातले अनेक प्रश्न आज दिवसभर मी गोळा करून ते विचारत होतो. मग त्यात अगदी सॅनिटरी नॅपकिन असेल इथपासून ते सोनं असेल, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असेल, गृहनिर्माण असेल, कपडा उद्योग असेल, अशा विविध उद्योगांमधल्या समस्यांना आज मी त्यांच्यासमोर मांडलं, त्यांच्याकडून उत्तर घेतली. एवढंच नाही तर राज्यावर करात या वाढणाऱ्या करातून किंवा कमी होणाऱ्या करातून नेमका काय फटका बसणार आहे, राज्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा कसा दिला जाणार आहे, या सगळ्या प्रश्नावर आज त्यांनी विस्तृतपणे आपल्याशी चर्चा केली, मन मोकळी उत्तर देखील दिली. यात काही तांत्रिक बाबींचा उल्लेख कदाचित आपल्याला वाटला असेल की तो मी का केला नाही, ते प्रश्न का विचारले नाहीत. तर मला असं वाटतं की हे छोटे छोटे प्रश्न आपण अधिकाऱ्यांसाठी राखून ठेवूया, परंतु ब्रॉड पॉलिसी लेवलवर जे प्रश्न होते ते मी त्यांना विचारले. एक नवी ऐतिहासिक अशी कर प्रणाली आपल्या देशामध्ये येते. ही एक सगळी नवीन व्यवस्था आहे. ही नवीन व्यवस्था अंगवळणी पडेपर्यंत काही दिवस सर्वांनाच त्रास होणार आहे, परंतु हे सरकार सहृदयपणे त्याचा विचार करेल, तशी सवलत देईल अशी स्पष्ट ग्वाही आता अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा नवी कर संस्कृती या देशामध्ये येण्याकरता त्यांनी एक मंत्र दिलाय, तो फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे करदाता सुखी भव. खरोखरच येत्या काळामध्ये तो करदाता सुखी राहणार आहे की काय हे आपल्याला कळलंच. पण तुर्तास तरी या चर्चेबद्दल धन्यवाद. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.